नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 31 मधनं भारतीय जनता पार्टीकडनं इच्छुक उमेदवार त्र्यंबक कोंबडे यांनी सिडको विभागीय कार्यालयात अधिकृतरित्या आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती असून परिसरामध्ये उत्साहाचं वातावरण दिसून आलंय। त्र्यंबक कोंबडे हे कोणतेही अधिकृत पद नसतानाही गेल्या अनेक वर्षांपासून धार्मिक तसेच समाज उपयोगी कार्यात सक्रिय आहेत। विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, सामाजिक उपक्रम, गरजू नागरिकांना मदत तसेच प्रभागामधील नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवण्यासाठी ते सातत्यानं पुढाकार घेतात। कोंबडे कुटुंबाचा सामाजिक कार्याचा वारसा हा सर्वश्रुत आहे। समाज हिताच्या कार्यामध्ये हे कुटुंब नेहमीच अग्रेसर असतं। सामाजिक बांधिलकी, साधेपणा आणि नागरिकांशी असलेला थेट संवाद यामुळे त्र्यंबक कोंबडे यांना प्रभागामध्ये विशेष ओळख आहे। उमेदवारी अर्ज दाखल करताना त्यांनी प्रभागामधील विकास कामं, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते आणि नागरिकांच्या समस्या प्रभावीपणे, प्रामाणिकपणे सोडवण्याचा माझा संकल्प आहे असं म्हटलंय। त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्रमांक 31 मधील राजकीय वातावरण तापलंय। निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जाते। प्रभाग क्रमांक 31 मधून भाजप पक्षाकडून इच्छुक उमेदवार आहे। आज मी अर्ज दाखल केला। भाजप पक्ष जे उमेदवारी देईल ती जबाबदारी आम्ही स्वीकारू आणि बीजेपीचे चारही उमेदवार आम्ही निवडून आणू। आणि आम्ही गेल्या कित्येक वर्षापासून तळमळीने प्रभागाचं काम उभं केलेलं आहे। अनेक आंदोलनं केले असतील, अनेक मोठमोठ्या समस्या असतील ते सोडवण्याचा प्रयत्न केला असेल। कचरा डेपोची समस्या आम्ही सर्वात मोठे आंदोलनाच्या माध्यमातून सोडवली। काळ्या पाण्याचे विहिरींना जे काळं पाणी उतरायचं ते आम्ही विषय मार्गी लावला। त्यानंतर आमच्या भागात कत्तलखाना येत होता, त्या कत्तलखान्याला विरोध करून तो कत्तलखान्याचं काम सुद्धा आम्ही बंद केलं। आणि अनेक मोठमोठे उपक्रम आम्ही प्रभाग 31 मध्ये राबवले आहे आणि छान प्रकारे काम आणि भाजप पक्षाचं काम बी आम्ही फार जोरात केलेलं आहे। तरी भाजप पक्ष जी जबाबदारी आमच्यावर देईल ती आम्ही स्वीकारायला तयार आहे।